मित्रांनो, मी आज कित्येक जणांना भेटतो आणि याच्यापैकी कित्येक जणांना असं वाटतं, अरे आम्हालाही बिझनेस सुरू करायचा आहे, पण एकच प्रश्न पडतो, नक्की बिझनेस कुठला करायचा? आणि हो, तो बिझनेस करायचा हे मला माहिती आहे, तो पैसा कुठून आणायचा बरं? आता याच्यासाठी कस्टमर कुठून घेऊन येणार? आणि बिझनेस नाही चालला तर पुढचं काय याच्यामध्ये सांगू का? भारतामध्ये जवळपास 90% लोक बिझनेस सुरू करण्याआधीच घाबरतात आणि जे सुरू करतात त्याच्यातले अनेक लोक पहिल्या 1 ते 3 वर्षामध्येच बिझनेस बंद करतात. आणि का माहितीये तुम्हाला? कारण बिझनेस सुरू करण्यापूर्वीच ते एक मोठी चूक करतात, ते म्हणजे प्रोडक्ट तर बनवतात पण मार्केटला समजून नाहीत की त्याच्यामध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बिझनेस सुरू कसा करायचा, याबरोबर बिझनेस कसा निवडला पाहिजे, बिझनेस सुरू करण्यापूर्वी आपण काय चेक केलं पाहिजे, मार्केट कसं कॅप्चर करायचं, कस्टमर कसे मिळवायचे, आणि शेवटी एक अशी स्ट्रॅटेजी सांगेल ना जी बिझनेस फेल होण्याचा चान्स खूप कमी करून टाकेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच एक्झिट केलं तर सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट मिस कराल आणि कदाचित एखादी अपॉर्च्युनिटी पण हातामध्ये जाईल. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर, एक बिझनेस कोच, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय तुमच्या हक्काच्या मराठी चॅनलवर, जिथे तुम्हाला बिझनेस रिगार्डिंग कित्येक गोष्टी मराठीत शिकता येणार आहे. आणि जर तुम्हालाही स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे किंवा करत असलेला बिझनेस स्केल अप करायचा आहे तर हा चॅनलला क्विकली सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण इथे कित्येक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आता मित्रांनो, आपण जो ही गोष्ट करता त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगेल, तो म्हणजे बिझनेस सुरू करण्याआधी महत्त्वाची गोष्ट अशी कुठली जी बघितली पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाची चूक काय होते माहिती तुम्हाला याच्यामध्ये, की लोक आधी बिझनेस निवडतात आणि नंतर न कस्टमर शोधत असतात. आता तुम्ही विचार केलाय का, जे स्मार्ट लोक असतात, जे बिझनेसमध्ये ऑलरेडी सक्सेसफुल झालेत, ते आधी प्रॉब्लेम शोधतात आणि मग बिझनेस त्याच्यावर सुरू करतात. स्वतःला एक प्रश्न विचारा, लोकांची अशी कोणती समस्या आहे बरं की जी मी सॉल्व्ह करू शकतो? आता एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा लोकांना एक हेल्दी फूड हवंय, लोकांना लो बजेट सर्व्हिस हवी आहे, की लोकांना फास्ट डिलिव्हरी हवी आहे. जिथे प्रॉब्लेम आहे तिथे बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे आणि हीच आपल्याला कॅच करायची आहे. 2 नंबरचा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे कोणता बिझनेस सुरू करावा. आता प्रश्न येतो, बिझनेस कसा आणि कोणता सुरू करायचा? याच्यामध्ये एक साधा सिंपल फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो की बिझनेस निवडायचा आहे, 3 गोष्टी बघा. पहिली गोष्ट, याच्यामध्ये इंटरेस्ट, म्हणजे तुम्हाला त्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे का? दुसरी गोष्ट, त्या सर्व्हिस किंवा प्रोडक्टची मार्केट डिमांड काय आहे आणि तुम्ही जिथे सुरू करणार आहे त्याच्यामध्ये तो डिमांडिंग एरिया आहे का? याचबरोबर प्रॉफिटेबिलिटी, म्हणजे त्या बिझनेसमध्ये पैसा आहे का? आता पैसा तर सगळ्याच बिझनेसमध्ये, परंतु प्रत्येक बिझनेसचं पैशाचं कॅल्क्युलेशन, प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन हे वेगवेगळं असतं. एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला याच्यामध्ये. समजा तुम्हाला फूडमध्ये इंटरेस्ट आहे, पण तुमच्या एरियामध्ये किंवा जिथे तुम्हाला फूड बिझनेस चालू करायचं तिथे ऑलरेडी खूप सारं कॉम्पिटिशन आहे, तर काय होईल याच्यामध्ये, तर प्रॉफिट कमी होण्याची शक्यता आहे. मग इथे विचार करा की फक्त पॅशनवर बिझनेस सुरू करून काही फायदा नाहीये. बिझनेस सुरू करायचा तर पॅशन सोबत मला डिमांड पण बघायची आहे, मला एरिया किंवा इतर गोष्टी बघायच्यात आणि याबरोबर मला थोडं का होईना एक प्रॉफिटेबल कॅल्क्युलेशन करायचं, तरच एक स्मार्ट बिझनेस क्रिएट होऊ शकतो. मित्रांनो, यामध्ये 3 नंबरची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला याच्यामध्ये करायची आहे, ते म्हणजे बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी चेक करायच्या असतील. मग ह्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या बरं, तर काही 5 महत्त्वाचे चेक पॉइंट्स मी तुम्हाला सांगतो की त्या गोष्टींवर आधी तुम्ही काम करा, त्याच्यानंतर बिझनेसला सुरुवात करा आणि मग बघा तुम्ही कसं अनस्टॉपेबल होत आहे. पहिली गोष्ट, मार्केटचा रिसर्च. आता जो बिझनेस तुम्ही चालू करणार आहे ना त्याच्यामध्ये तुमचे कॉम्पिटिटर्स कोण आहेत, ते काय करतात, त्यांचं प्राइसिंग मॉडेल काय आहे, ह्या गोष्टी बघा. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या बिझनेसचं लोकेशन. म्हणजे ऑफलाईन बिझनेस असेल तर लोकेशन हे खूप सारं महत्त्वाचं असतं आणि लोकेशन, प्रॉपर लोकेशन जर तुम्ही सिलेक्ट केलं तर सुरुवात ही तेवढीच चांगली होणार आहे. तिसरी गोष्ट, इन्व्हेस्टमेंट किंवा किती पैसा तुम्हाला लागणार आहे, कारण बऱ्याच वेळा हे कॅल्क्युलेशन लोक करतच नाहीत आणि जर पैसे असतील तर सगळेच पैसे सुरुवातीला बिझनेसमध्ये ओतू नका, सुरुवात छोटी करा आणि त्याला स्केल अप करत पुढे जावा. चौथी गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये बघायची आहे ते म्हणजे लिगल सेटअप. म्हणजे बिझनेससाठी त्याचा जीएसटी असेल, जे काही रजिस्ट्रेशन फॉर्मॅलिटीज असतील, लायसन्स लागतात का ते चेक करा. प्रत्येक बिझनेसची रिक्वायरमेंट वेगळी आहे, त्याप्रमाणे त्यांचे डॉक्युमेंटेशन सुरुवातीलाच क्रिएट करून ठेवा. 5वी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे तुमचा कस्टमर कोण आहे, स्टुडंट आहे, मिडल क्लास व्यक्ती आहे, प्रीमियम कस्टमर आहे का आणखी कोण आहे याच्यामध्ये, हे आधी रिसर्च करा आणि त्यांना प्रॉपर पद्धतीने टार्गेट करा. आणि हे जर तुम्ही करू शकला तर हे 5 मुद्दे तुम्हाला खूप सारे वेगळ्या लेवलला घेऊन जातील. आता यानंतर पुढचा एक मुद्दा याच्यामध्ये ते म्हणजे हे सगळं आपण करण्याबरोबर मार्केट कसं कॅप्चर करायचं बरं. तर लक्षात ठेवा, आता सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन, बिझनेस सुरू केलाय मी पण कस्टमर कुठून येणार? लक्षात ठेवा, हा सगळ्यांचा खूप मोठा
प्रश्न आम्हाला बऱ्याच वेळेला विचारला जातो. तर मी तुम्हाला काही 4 प्रॅक्टिकल गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, सोशल मीडियाचा वापर करा. आजच्या कंडिशनला जो ही सोशल मीडियावर आहे तो हिट आहे. मग इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक, ओके. आज फ्री मार्केटिंगचा काळ आहे आणि ह्या सगळ्या सोशल मीडिया थ्रू तुम्ही इथे तुमचं सुरुवातीला अगदी फ्री मार्केटिंग करू शकता. दुसरी गोष्ट, ऑफर्स द्या. लक्षात ठेवा, आपल्या कस्टमरला डिस्काउंट किंवा कॉम्बो किंवा बोनस द्या. कारण इंडियन जो व्यक्ती आहे किंवा इंडियन जो कंझ्युमर आहे त्याला नेहमी डिस्काउंट आवडतो आणि त्याच्यावर तुम्ही फोकस करा. तिसरी गोष्ट, तुम्हाला कुठलाही बिझनेस करायचा आहे ना तर त्याच्यामध्ये ही गोष्ट खूप महत्वाची, ती म्हणजे ट्रस्ट. कारण ट्रस्टवर जो बिझनेस उभा राहतो तो लॉंग टर्म मध्ये टिकतो. कारण लोक, लक्षात ठेवा, प्रोडक्ट्स नाहीत घेत, लोक ट्रस्ट घेतात. त्यामुळे रिव्ह्यूज दाखवा, तुमचे रिझल्ट दाखवा, तुम्ही काय क्वालिटीची गोष्ट देताय ते शो अप करा, तुम्हाला नक्कीच त्याच्या चांगल्या गोष्टी भेटतील. त्यानंतर ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. कारण कस्टमरला काय हवंय तर त्याच्यावर तुम्हाला फोकस केला पाहिजे. नुसते प्रोडक्ट विकून काही फायदा नाही. तर आपल्याला लोकांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याचे सोल्युशन्स विकायला शिका आणि हे जर केलं तर हिट होताल. याचबरोबर बिझनेस करताय तर त्याच्यामध्ये हे सगळं केल्यानंतर ना आम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करतो की बरेच जण काही कॉमन मिस्टेक्स करतात. तर लक्षात ठेवा, अशा काही इम्पॉर्टंट अशा मी 5 मिस्टेक्स तुम्हाला सांगतो की ज्याच्यामुळे लोकांचे बिझनेस बंद पडतात. पहिली गोष्ट, बिझनेस करताय तर त्याच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग नसणे. लक्षात ठेवा, प्लॅनिंग नसेल तर बिझनेस कधीच स्केल अप होणार नाहीये. त्यामुळे प्लॅनिंगला फोकस करा. दुसरी गोष्ट, सगळा पैसा एकदम इन्व्हेस्ट करणे ही सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मोस्ट मोठी चूक बरेच जण करत असतात. तिसरी गोष्ट, कॉम्पिटिशनला इग्नोर करणे. कारण बऱ्याच वेळेला कॉम्पिटिशनचा स्टडी नाही केला जात आणि त्याला आपण बऱ्याच वेळेला अंडर एस्टिमेट करतो. ती गोष्ट करू नका. चौथी गोष्ट, मार्केटिंग न करणे. कारण मार्केटिंग हे सगळ्यात इम्पॉर्टंट घटक आणि जो मार्केटिंग प्रॉपर पद्धतीने करतो त्याचाच प्रोडक्ट लोकांपर्यंत चांगला पोहोचू शकतो. आणि याचबरोबर 5वी महत्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स. कारण लक्षात ठेवा, बिझनेस केल्यानंतर ना पहिल्या महिन्यात, पहिल्या वर्षात कोणच करोडपती बनत नाही. त्यासाठी लागते कन्सिस्टन्सी आणि एक प्रॉपर प्लॅनिंग. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बिझनेस सुरू करण्यासाठी कुठलाच परफेक्ट टाइम नसतो. त्याच्यासाठी असतो एक तुमचा परफेक्ट डिसिजन. त्यामुळे छोट्यापासून सुरुवात करा. कारण सुरुवातीला छोटा प्रॉफिट मिळेल पण एक्सपिरियन्स मोठा मिळेल. आणि आज आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये बिझनेस अपॉर्च्युनिटी कमी नाही आहेत, खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी आहेत. फक्त त्यासाठी गरज आहे तुमचं योग्य प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन. हे जर तुम्ही करू शकला तर तुम्ही तो जो काय बिझनेस करणार आहे किंवा करताय ह्याला खूप चांगल्या पद्धतीने स्केल अप करू शकता. आणि जर तुम्हाला ही बिझनेस रिलेटेड आणखी व्हिडिओ पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि याचबरोबर आम्हाला खाली कमेंट करून सांगा तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ ऐकायला आवडेल. त्यामुळे ज्या टॉपिक रिलेटेड जास्त कमेंट्स येतील त्याच्यावर आम्ही सगळ्यात आधी व्हिडिओ घेऊन येऊया. भेटूया अशाच इंटरेस्टिंग कॉन्टेंटसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.